नगर शहरातील हिंदुत्वाची धगधगती मशाल, हिंदू धर्मरक्षक माजी मंत्री आमदार स्वर्गीय अनिल भैया राठोड आणि गणेश अष्टेकर, नरेंद्र पंड्या उर्फ खन्नूसे, मंडळाचे अध्यक्ष विक्रम अनिल भैया राठोड, मार्गदर्शक किरण अग्रवाल, प्रमुख कार्यवाह अंकुश चोपडा, नरेश गुड्डू भालेराव, सचिन गोंधळे, महेश राऊत, अक्षय नागापुरे, शशांक कपाले, मनोज चव्हाण, मंदार मुळे, अक्षय पाटेकर, मंडप व्यवस्था राऊत मंडप, लाईट व्यवस्था तिंडे लाईट्स, ध्वनी व्यवस्था शिंगी लाईट्स, मूर्तिकार बंधारे बंधू अंबरनाथ, आरास बॅकग्राऊंड डिझाईन खुशी, डेकोरेटर अभिजित भैया भगत, ध्वनी मुद्रण शांती ऑडिओ अहमदनगर, निवेदन प्रसाद बेडेकर. धन्यवाद. स्वागतम सुस्वागतम. अहमदनगर शहराचं ग्रामदैवत श्री विशाल गणपती, महाराष्ट्राचं राष्ट्र दैवत आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय आणि मराठी माणसाच्या मनात चेतना जागवणारे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, नगर शहरातील हिंदुत्वाची धगधगती मशाल, हिंदू धर्मरक्षक माजी मंत्री आमदार स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून नेता सुभाष तरुण मंडळ ट्रस्ट आलेल्या सर्व गणेश भक्तांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. उत्तमोत्तम भव्य आणि देखण्या देखाव्यांची परंपरा असलेलं अहमदनगर जिल्ह्यातील एक नावाजलेलं मंडळ नेता सुभाष तरुण मंडळ ट्रस्ट मंडळानं यावर्षी साकारलाय एक भव्य पौराणिक देखावा. महाबली कुंभकर्ण निद्रानाम. राम आणि रावणाच्या युद्धामध्ये रावणाचे अनेक महान योद्धे मारले. कुंभकर्णाची मुलं कुंभ आणि निकुंभ यांचा सुद्धा वध झाला. रावणाला आता त्याचा पराजय समोर दिसू लागला होता. त्यामुळेच तो क्रोधित आणि व्यथित झाला होता आणि यातूनच त्यांनी आपल्या सैनिकांना महापराक्रमी महाबली आपला भाऊ कुंभकर्ण याला त्याच्या गाढ निद्रेतून जागृत करण्याचा हुकूम सोडला. महाराज कुंभकर्ण उठा, महाराज कुंभकर्ण उठा. सैनिकांनो, महाराज कुंभकर्णांना त्याच्या निद्रेतून आपल्याला जाग करावयाचा आहे. त्यांच्या कानाजवळ वाद्य वाजवा. महाराज कुंभकर्ण उठा, उठा महाराज कुंभकर्ण उठा. आणखी जोरात वाजवा.
भले टोचवा. अजून जोरात टोचवा. हा महाराज कुंभकर्ण हा हा महाराज कुंभकर्ण हा. सैनिकांनो हत्तींना घेऊन या. महाराज कुंभकर्णांसाठी भोजनाचा प्रबंध करा. याच्या वासाने ते नक्की जागृत होतील. भोजन प्रबंध करा. घेऊन या ते सुग्रास भोजन महाराज कुंभकर्णांसाठी. केलंय मला. भूक लागली. महाराज महाराज अयोध्यामध्ये रामानं आपल्या लंकेवर स्वारी केली. आपली लंका संकटात आहे महाराज. त्वरेनं चला. कुंभकर्ण असेपर्यंत लंका कधीच संकटात सापडणार नाही. चला. सुज्ञ नगरकरा, आपणही गेल्या काही वर्षांपासून या कुंभकर्णासारखेच निद्रिस्त झाला आहात. या शहराच्या विकासासाठी, या ताबेमारीतून मुक्ततेसाठी
या शहराला पुन्हा एकदा नव्यानं घडवण्यासाठी आपल्याला सुद्धा या कुंभकर्णाप्रमाणेच झोपेतून जाग व्हावं लागणार आहे. धर्मरक्षणासाठी, शहर विकासासाठी जागे व्हा आणि पुढे या.